लक्ष्मण, किती वेळ लागतो यांना? हो, काळजी करू नका, येतील येतील. कुठेतरी सोडून येईल ना तिला तर बरं होईल. आले बघा. क्या? अशू, शिवा कुठे आहे? शिवा नाही आली. नाही आली म्हणजे? म्हणजे तिला मी रस्त्यात उतरायला लावला गाडीतून. काय? अशू, अरे तुझी लग्नाची बायको आहे ती. मी ना लग्न तुमच्या सांगण्यावरून केलं, तुमचा मान ठेवायला. दॅट्स इट. म्हणून तू भर रस्त्यात उतरवणार नसता? अशू, लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ असते आणि आजच्याच दिवशी तिला एकटं पाडलंस तू. हे आमचे संस्कार नाहीत. चल लक्ष्मण, आपण घेऊन येऊ तिला. पण भाऊ, ती येण्याने आशूला त्रास होत असेल तर? चल. बघतेस नाही? नाही, तुम्ही सगळेच बघा, कारण आज देसाई घराण्याचा इतिहास लिहिला जातोय. देसाई घराण्याची सून बाईकवर आलीये गृहप्रवेश करण्यासाठी. शी, काय ती गाडी, काय ते कपडे, काय ते केस. नाही, मला तर प्रश्नच पडलाय, आशूचं लग्न नक्की मुलीशीच लावलंय ना भाऊ? कीर्ती, भाऊ बोला, तुम्ही मलाच बोला. ही अशी बाईक घेऊन आली आज घरात, उद्या गुंडगिरी करेल, परवा काहीतरी तिच्या गँगला आणेल आणि या घराचं गॅरेज करेल. नाही, पण तुम्हाला तुमची सूनच चांगली, मुलगी मात्र वाईट. कीर्ती, मला ना तुझ्याशी आत्ता वाद घालायचा नाहीये. शिवा, हे मी जे ऐकलं ते खरंय? आशुने तुला रस्त्यातच?
राहू दे भाऊ. हे बघा, माझ्याकडे पण दुसरं ऑप्शन नव्हतं म्हणून मी बाईक घेऊन आलो. भाऊ राहू दे. अशू, तुझ्याकडून मला हे अपेक्षित नव्हतं. असो, चला आता. शिवा, ये. उर्मिला, हो उर्मिला, तयारी. आरतीचं ताट घे. ओवाळ दोघांना. हे माझ्या नशिबात होतं का नाही मला नाही माहित. हे मला हवं होतं का हे पण नाही माहित. पण मला इतकंच माहिती आहे की माझं लग्न झालंय आता, आणि आता हेच माझं घर आहे. आता मला स्वतःला सांभाळायचंय आणि सांभाळून घ्यायचंय. या सगळ्यांच्या भावना समजून यांना बरोबर हाताळायचंय. चल शिवा, आता रडून नाही चालणार. आता जबाबदारी आणि कर्तव्य याच्यासोबत हा उंबरठा ओलांडायचा आहे. सीता, कुठे निघालीस? मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला, मी या सगळ्यात भाग घेणार नाही. मला हे मान्य नाही. तुम्हाला काय हवं ते करा. नवऱ्या मुलीला शेला द्यायला हवा. मुहूर्ताची वेळ कळलेली नाहीये. आपण सुरुवात करूया मंगलाष्टकांनी. सीता, मला तुमच्याशी काही चर्चा करायची नाहीये. सीता, नवी नवरी दारात खोळंबलीये. माझा तिच्याशी काही संबंध नाही. सीता, असं काय करते सगळं? सीता, या सगळ्या घराला तू बांधून ठेवलेस. या घरात कुणाचं कुणाविषयी दुमत झालं तर तू त्यांना जवळ आणतेस, जवळ आणायचीस. तू अशी नाहीयेस. तुला हे वागणं शोभत नाही सीता. तू घरातली मोठी आहेस. तुझ्याशिवाय गृहप्रवेश होणार नाही. माझं एक ऐक, माझ्यासाठी नाही, निदान आशूसाठी तरी चल. तुम्ही मला समजावण्याचा प्रयत्न करू नका. छोटी मोठी बाब नाही, आणि ह्या बाबतीत मी माझ्या मनाची तयारी केली आहे. माझा निर्णय बदलणार नाही आता. ही मुलगी मला कणभर सुद्धा आवडत नाही. मी तिच्या समोर उभी सुद्धा राहू शकत नाही. गृहप्रवेश तर सोडाच. सीता, सीता, तू फक्त एकाच बाजूने विचार करतेस म्हणून तुझं असं होतंय. ती शिवा, तिची काहीच चूक नाहीये यात. तू समजून घ्यायला हवंस. ती आपल्यासाठी तिथे उभी राहिली, कारण आपल्या मुलाचं लग्न होणं हे गरजेचं होतं. सीता, ती आपली सून आहे. आपणच तिला अपराधी म्हणून आता दोषी का बनवतो? माझं एकच म्हणणं आहे, तू आधी तिचा गृहप्रवेश करून घे, आणि मग काय रागवायचं ते रागव ना. पण असं एका मुलीला ताटकळत घराबाहेर ठेवणं आपल्याला. मी आता तुम्हाला शेवटचं सांगते, ती मुलगी जर आपल्या घरी येणार असेल तर ती माझ्या प्रेतावरून येईल. मी तिला सहन करणार नाही. सीता, शांत हो, चिडू नकोस. सीता, असं काय करतेस? शिवाचं लग्न आपल्या मुलाशी म्हणजे आशूशी झालंय.
ती आता आपली सून आहे. त्या दोघांना असं आपण बाहेर ताटकळत ठेवायचं का दारात? आणि हे बघ, या सगळ्या प्रथा पाळाव्या लागणारच आहेत ना. आणि तूच तर म्हणतेस ना, सगळं रीतीप्रमाणे झालं पाहिजे. ही मुलगी असणार असेल ना, तर मला काहीही करायचं नाही. माझी काही इच्छाच नाही. हे बघ सीता, आपल्याकडे आता दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. गुरुजी काय म्हणाले माहितीये ना तुला? आणि शिवाच्या जागी दुसरी कुठली मुलगी असती तर तिने हे केलं असतं का? शिवा फक्त आपल्यासाठी उभी राहिली, मग आपण तिच्यासाठी एवढं नाही करायचं का? आणि फक्त गृहप्रवेश नाही, देवदर्शन, हळकुंड सोडायचं, अशा बऱ्याच प्रथा आहेत. मग त्या करायच्या नाहीत का? आणि दारात उभ्या असलेल्या नवीन जोडप्यासाठी हे चांगलं आहे का? तूच सांग. ठीक आहे, मग तुम्ही करा. ज्या सगळ्या विधी करायच्यात ना त्या करा. मी त्याचा भाग होणार नाही. सीता, तुला माहितीये, तू बाहेर आल्याशिवाय आशू आत येणार नाही आणि उर्मिला गृहप्रवेश करणार नाही. कोणासाठी नाही तर निदान माझ्यासाठी तरी. मी हात जोडतो, लोटांगण घालतो हवं तर. अहो काहीतरी काय. त्या माझ्या शब्दासाठी तरी ये. ठीक आहे, येते. त्या मुलीसाठी तुम्ही माझ्यासमोर हात जोडलेले मला नाही आवडणार. येते, पण मी कशाचाही भाग होणार नाही. फक्त उभी राहील. चल. हॅलो मॅडम. का फोन केलास तू? अहो का म्हणजे, माझं अभिनंदन करा की. का? काय मोठा पराक्रम गाजवलास का? अहो म्हणजे काय, असं काय करताय? अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी दिव्याला भर मंडपातनं पळवून आणलं आणि आता मी आणि दिव्यानी लग्न पण केलंय. त्यामुळे आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. बाय द वे मॅडम, तुम्ही जे क्रेडिट कार्ड दिलंय ते ऍक्टिव्ह तर आहे ना? शट अप. काही ठरल्याप्रमाणे झालेलं नाहीये. आशूचं दिव्यासोबत लग्न झालेलं नाहीये. पण अहो पण मग तुम्हाला तेच हवं होतं ना, तोच तर प्लॅन होता. हो, पण प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम हा आहे की ती शिवा आली आहे या घरात. काय? शिवा त्या घरात आली? अहो पण म्हणजे कशाला? दिव्याला शोधायला? मॅडम तिला कळलं तर नाही ना की तुम्ही पण याच्यात सामील आहात? तसं असलं तर तिला माझ्याबद्दल पण कळेल. अहो मॅडम जरा सांभाळू ना, ते खूप डेंजर आहे. हो, आणि तीच डेंजर मुलगी या घरची सून झाली आहे. अहो पण मग हे झालं कसं? जे घडलंय ना तेच सांगते. मला जे हवंय तसं झालंच नाहीये. मग ठरवलेल्या गोष्टींचा काय उपयोग काय? हे बघा मॅडम, तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे मी दिव्याला लग्नातनं पळवून आणलं आणि तिच्याशी लग्न केलं. आता पुढे जे काही घडलं त्यात माझी तर काही चूक नाहीये ना? शट अप. तोंड बंद कर. आणि ते कार्ड दिलंय ना त्यात आहेत पैसे, आणि त्यातच मॅनेज करायचं सगळं, कळलं? हां, थँक्यू. फोन करू नकोस आता, युजलेस. आपण करायची का सुरुवात? अहो पण सीताही नाहीये. ती आल्याशिवाय. आई नाही आली तर ही परत जाणार आहे का इथून? कीर्ती, मी फक्त पॉसिबिलिटीचा विचार करते, बाकी काही नाही. कीर्ती, हल्ली तू जरा गरजेपेक्षा जास्त विचार करतेस. एवढा करत जाऊ नकोस. काही दिवस, फक्त काही दिवस. कारण काही दिवसात तू या घरातून निघून जाशील याची खात्री आहे मला. सीताई आलीस. घे वाळून.
काय झालं? नाही म्हणजे घाई काय आहे ना आमच्या घरात यायची. माझी वहिनी झाली आहे ती आता आणि नाव घ्यायला पाहिजे तिने घरात येताना, हो ना? आणि नव्या नवरीला उखाणा तर घ्यावाच लागतो, हो ना ग आई? हो बरोबर आहे. ए डंबो, तू पण घे ना एखादा उखाणा. मी काय उखाणा वगैरे घेणार नाही. अरे अशोक, घे की एखादा उखाणा. तर लग्न एकदाच होतं. हो पण असं लग्न कधीच होत नाही. कीर्ती, मला वाटतं हे सगळं आनंदात व्हायला हवं ना. अशोक तू घे, चल. हा दादा दादा, ए डंबो घे ना यार. एखादा एवढं काय यार, घे ना घे ना. मी कुठलाही उखाणा घेणार नाहीये. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? घे ना. घे 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 घे. अरे तू घे ना, सगळं आपण आहोत. काय प्रॉब्लेम आहे? घे ना. हा काय फाजीलपणा चाललाय? बस करा. सीता, अगं हाऊस आहे मुलांची, घेऊ दे ना. आणि मी सुद्धा घेतलाच होता की. कारण भाऊ, तुमचं लग्न ना तुमच्या मर्जीप्रमाणे तुमच्या मनाप्रमाणे झालं होतं, माझं नाही झालंय. मी आत्ता कुठलाही उखाणा घेणार नाहीये. दॅट्स इट. थांब आशू, काय चाललंय रे? हा, कालपासून मी तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तू काय ऐकूनच घेत नाहीस. काय हा हट्टीपणा? कशाला तुम्ही सतत बोलताय त्याला? नाही ना घ्यायचंय त्याला उखाणा, मग नको घेऊ दे. कशाला आग्रह धरताय? त्याच्या अवस्थेचा तरी विचार करा. आणि तसंही हा खरा गृहप्रवेश कुठे आहे? करायचं म्हणून करतोय आपण. बस झाला. मला नाही वाटत मी काहीही चुकीचं बोलते. हो का? मग तसं तर तसं. शिवा, तू गृहप्रवेश कर, मी सांगतोय. मी तुझा सासरा रामभाऊ देसाई तुला सांगतोय, गृहप्रवेश कर. सून घरात येते आणि त्यासाठी कोणी नसलं तरी या प्रथेला काही धक्का बसणार नाही. ये चल. असं कसं? का अजून काही राहिलंय का तुझं? नाही म्हणजे असं कसं आत येईल ना ती? उखाणा कुठे घेतलाय तिने अजून? अगं उखाणा घे. एक मिनिट, तुला माहितीये ना उखाणा म्हणजे काय असतो? नाही म्हणजे नव्या नवरीला उखाणा घ्यावाच लागतो घरात येताना, माहितीये ना तुला? कीर्ती, अगं किती प्रश्न विचारतेस. उखाणे काय आपण रोज रोज घेतो का? आणि आत्ताच तर लग्न झालंय अगं तिचं. मी पण तेच म्हणते. आता लग्न पण झालंय, मग तिला माहित असायला हवं ना. आणि खरं तर जमेल तिला. जमेल ना? जमेल जमेल. घे तू उखाणा घे. अगं घेतेस ना उखाणा? अगं वाट कसली बघतीयस? घे ना उखाणा. एक हंडा, त्यावर अजून एक हंडा, त्यावर अजून खूप हंडे, असे एकूण हंडे 7. आशूचं नाव घेते आता घरात. काय? एक मिनिट, या असल्या उखाणावर ना तुझ्या गृहप्रवेशावर बंदी आणली पाहिजे, ती पण कायमची. काय उखाणा घेतला हिने? ठीक आहे ग, यापेक्षा अजून काय अपेक्षा आहे हिच्याकडून?
आहे